सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम। आज 13 एप्रिल आणि सर्वजण इथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। त्याचं कारण आहे बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली भारतातील महू येथील एका दलित कुटुंबात झाला। त्यांना भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर म्हणून ओळखले जाते। बाबासाहेबांनी सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्काचे समर्थन केले। ते ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनर्जीवक होते। आंबेडकरांनी महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक हक्कासाठी वकिली केली आणि नागरी सेवा, रोजगार, अनुसूचित जाती आणि जमातींसाठी शाळा आणि विद्यापीठे आणि इतर मागासवर्ग सकारात्मक कृती सारखेच प्रणाली यातील गोंधळाच्या प्रणालीसाठी विधानसभेचे समर्थन मिळवले। जगभरातील लोक भारतीय संविधानाचे निर्माते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतात। देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकासात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त आज 12:13 त्यांच्या जन्मदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या तमाम बंधू आणि माता भगिनी या सर्वांचं हार्दिक स्वागत, अभिनंदन। या ठिकाणी सर्वप्रथम पंतप्रधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरी केली जाते। वंदना 5 मिनिटं फक्त, मग आपण पाहिजे तेवढा जल्लोष करू शकतो। 5 मिनिटं कृपा करून सामुदायिक बुद्धवंदना, गंधवंदना होत आहे। आपण इथून पुढे बोपडी इथे पण जाणार आहे। तिथे पण अशाच जोशात, असाच जल्लोष आणि भरपूर संख्येने लोक जमलेले असतात। आपण ते पाहूया पुढे जाऊन। इथून पुढे थोड्या अंतरावर बौद्ध विहार आहे। इथेही बाबासाहेबांचा स्टॅच्यू आहे। इथेही माणसं बहुत संख्येने अभिवादन करण्यासाठी येतात। पाहिलंच असेल आता, आणि आता आपण बोकडीकडे चाललेलो आहे। बोकडीमध्ये बहुत संख्येने लोक जमा झालेले आहेत आणि चौक
चौकामध्ये खूप सुंदर असं एक वातावरण आणि खूप सुंदर लाईटिंग वगैरे केलेले आहेत आणि खूप छान असं बाबांचा पुतळा पण उभा केलेला आहे. खूप सुरेख असं हे दृश्य आहे. डोळ्यांना छान वाटतंय बघून चाललेलं आहे. आणि तुम्हाला दिसत असेल आंबेडकर चौकामध्ये पण प्रचंड गर्दी आहे आणि खूप सुंदर अशा प्रकारे त्यांनी ही लायटिंगची झगझगाट, मस्त डेकोरेशन आणि खूप असं कलरफुल लाईट सोडलेले आहेत आणि खूप छान दिसत आहे. वातावरण पण खूप सुंदर आहे. तसेच ढोल लेझिमचं पथक पण इथे आहे. सर्वांना मैत्रीपूर्वक जय हिंद. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा.